हाय फाय नमस्ते. मी तुमचा प्रथमेश भाट. तुम्ही मला पाहत आहात प्रथमेश भाट कुटुंब या कौटुंबिक यूट्यूब चॅनलवर. शहाजी महाराज यांचा 1664 मध्ये मृत्यू झाला. जिजाऊ राजमाता 1674 मध्ये मृत्यू झाला. शिवाजी महाराज 1680 मध्ये मृत्यू झाला. जिजाऊ राजमाता यांच्याच हस्ते मराठा किंगडम याची स्थापना झाली. आता शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज या दोघांचाही मृत्यू झाला. त्याच्यासोबत जिजाऊ राजमाता यांचाही मृत्यू झाला. याच्या पुढे मराठा किंगडम मध्ये येणारे अतिथी यांचे स्वागत आणि भोजनाची प्रक्रिया, त्याच्यासोबत मराठा किंगडम याचा कारभारचा हिशोब ठेवण्यासाठी कोणाला तरी उपस्थित करायचं होतं. तर त्या काळामध्ये भाट हे एकच आडनाव समोर आलं. त्याचं कारण असं, दोन प्रकारचे भाट असतात. पहिले म्हणजे राजे लोकांचे स्तुती करणारे भाट आणि दुसरं म्हणजे राजे लोकांचे हिशोब करणारे भाट. मात्र दोन्ही भाटांच्या गृहिणी यांच्या बोटांना जेवणाची एक विशिष्ट चव, म्हणजे एवढी सुंदर चव असते ना की तुम्ही विचार करू शकत नाही. मग त्या काळामध्ये जवळजवळ हा 1685 चा काळ आहे. त्या काळामध्ये भाट कुटुंबाची स्थापना करायचं ठरवलं. मात्र एक तारीख जाहीर झाली, 7 जानेवारी 1688. मात्र 1688 च्या 23 वर्ष अगोदरपासून भाट कुटुंबाचे वेगवेगळे नियम बनवण्याचं काम मराठा किंगडम मधूनच सुरूच होतं. तर 7 जानेवारी 1688 च्या 23 वर्ष अगदी दरवर्षी एक नियम लागू करण्यात येत होता. या नियमामध्ये शहाजी महाराज, त्याच्यासोबत जिजाऊ राजमाता, शिवाजी महाराज ह्या तिघांचाही सामील आहे. हे मला सांगताना खूप अभिमान आहे. मग त्या काळामध्ये काय झालं की आता मराठा किंगडमचं राज्य कारभाराचा हिशोब ठेवण्यासाठी भाट, त्याच्यासोबत मराठा किंगडम मध्ये जे कोणीही अतिथी येतील त्यांचं स्वागताचं नियोजन ठेवण्याचं काम, त्याच्यासोबत जे मराठा किंगडम मध्ये अतिथी येतील त्यांचं भोजनालयाचं काम अथवा त्यांच्या अतिथींचं भोजन संदर्भातलं काम, हे 3 गोष्टी भाटांच्या हातात आल्या. आणि मुख्यतः माझं पण नाव प्रथमेश भाट आहे, मात्र मी प्राऊड फील करतो
की मला ते नाव देण्यात आलेलं आहे. तर 7 जानेवारी 1688 मध्ये प्रथमेश भाट कुटुंबाची स्थापना करण्यात आली. त्याच्या 23 वर्ष आधीपासूनच ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे नियम असतील ह्याच्यावरती रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑलरेडी चालू होते. आता ह्याच्यामध्ये मी जो प्रथमेश भाट आहे, मी 4थी पिढी आहे. पहिली पिढी 7 जानेवारी 1688 मध्ये स्थापन झाली. ती 7 जानेवारी 1723 पर्यंत होती. त्याच्यानंतर ती कॅरी फॉरवर्ड सुद्धा झाली 7 जानेवारी 1788 पर्यंत. त्याच्यानंतर दुसऱ्या पिढीची सुरुवात 7 जानेवारी 1888 मध्ये झाली. मात्र 7 जानेवारी 1923 मध्ये समाप्ती झाली. त्याच्यानंतर तिसरी पिढीची सुरुवात 7 जानेवारी 1988 मध्ये झाली. मात्र 30 जानेवारी 1988 मध्ये समाप्ती झाली. फक्त 30 दिवस. त्याच्यानंतर 7 जानेवारी 2023 रोजी प्रथमेश भाट कुटुंबाच्या 4थ्या पिढीचं पुनर्स्थापना या प्रथमेश भाट यांच्या हस्ते करण्यात आलं. मी 7 जानेवारी 2088 पर्यंत कुटुंब घेऊन जाईनच, त्याच्याही पुढे 7 जानेवारी 2123 पर्यंत देखील घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारच. आणि त्याच्याही पुढच्या पिढींसाठी या प्रथमेश भाट कुटुंबाची आठवण अशा प्रकारची राहण्याचा प्रयत्न करेन की ते त्यांना कामालाही येईल. ज्या प्रकारे मी प्राऊडली सांगतोय प्रथमेश भाट कुटुंबाविषयी, तसं माझी पुढची पिढी म्हणजे 7 जानेवारी 2123 नंतरची ही पिढी या प्रथमेश भाट कुटुंबाविषयी अजून पुढच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करेल. असं प्राऊडली मी काही ना काहीतरी कृत्य करूनच ठेवणार. तर तुम्हाला या प्रथमेश भाट कुटुंबाच्या स्थापनेविषयी आणि ह्या कुटुंबाच्या जनरेशन विषयी ही इन्फॉर्मेशन कशा प्रकारे वाटली हे कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. आताच्या वेळेस मी विश्रांती घेतो. धन्यवाद. प्रणाम.